शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, तुमच्याशी बोलतोय त्यावेळेला मी जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या देऊळगाव गुजरी या गावातील मदन भाऊंच्या शेतामध्ये उभा आहे. खरं तर मदन भाऊंनी आपल्या शेतामध्ये आर्डो सीड्स कंपनीच्या बिंदू नावाच्या खरबुजाची लागवड केली आहे आणि तुम्ही माझ्या हातामध्ये ही साईज कलर बघताय. आतला कलर कसा आहे हे तुम्ही त्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये देखील बघू शकता. अतिशय दर्जेदार अशा पद्धतीनं शेवटपर्यंत पूर्ण गर गर अतिशय ऑरेंज कलरचा जो मार्केटमध्ये त्याला प्रचंड चांगल्या पद्धतीची मागणी आहे असा झालाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माल आता पूर्ण हार्वेस्टिंगला आल्यानंतर देखील पूर्ण वेली हिरव्यागार असल्याचा प्लॉट आहे. खरं तर हे पपई पिकामधलं आंतरपीक आहे आणि मदन भाऊनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि त्याला व्हरायटीची साथ अशा पद्धतीनं एक चांगलं उत्पादन घेतलंय. खरं तर हे बिंदू नावाचं खरबूज मला दिसतंय कारण इथं बरेच शेतकरी होते, त्यांच्याशी संवाद साधला. उद्या मार्केटमध्ये अक्षरशः जसं आर्डो सीडच्या विराट आणि विजयनं किंवा ड्रीम येलो प्राइम ऑरेंज सारख्या झेंडूनं दबदबा निर्माण केलाय, तशाच पद्धतीनं ही बिंदू नावाची व्हरायटी आर्डो सीडची उद्या बाजारामध्ये दबदबा निर्माण करणार आहे. कारण बघल तो शेतकरी आणि भेटेल तो शेतकरी इतका आनंद व्यक्त करत होता. मगाशी मी त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी संवाद साधला, त्यावेळेला प्रत्येक जण सांगत होता की साहेब आम्ही इतक्या वर्षाला खरबुजाची लागवड करतो, परंतु इतका चांगला माल, साईज बनलेला माल, शेवटपर्यंत माल हार्वेस्टिंगला येऊन देखील वेल तशी टिकून राहिलेला माल, कुठल्याही पद्धतीनं रोगाचा अटॅक नाही, इकडे पाण्याचं नियोजन नीट इतकं नसतंय, वातावरण नाही आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्या, तरी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं ही व्हरायटी आल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतोय. मदन भाऊंचा अनुभव काय ते बघूया आणि त्यानंतर या एकूण व्हरायटी बद्दल त्याच्या लागवडीच्या संदर्भामधली इतर माहिती म्हणून आपण आमच्या आर्डो सीड्स कंपनीचे प्रतिनिधी राकेश पाटील सर आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. मदन भाऊ, काय सांगाल, काय वाटतं, एक तर कधी लागवड केली आणि आज जवळ सगळे शेतकरी आले कौतुक करतायत, त्याला काय वाटतं? मी याची खरबुजाची लागवड 1 फेब्रुवारीला केली. बरं. आज त्या प्लॉटला म्हणजे 65 ते 70 दिवस होऊन गेले. तरी बी आजपर्यंत म्हणजे याच्यावर करप्या नावाचा रोग किंवा डावणी हा कोणत्याच प्रकारचा याच्यावर काहीच नाही. आणि आतापर्यंत जो बी सेगमेंट केलं असेल त्याच्यावर करप्या हा नक्कीच येत होता. 40 ते 50 दिवसामध्ये वेल पुरे जमा होऊन जात होते. पण आज 70 दिवसाचा प्लॉट झाल्याच्या नंतर सुद्धा आतापर्यंत याच्यावर डावणी नावाची वस्तू नाही, काहीच किंवा रोग नाही. तरी बी हा प्लॉट आतापर्यंत 6 दिवस झाले गेले, पाणी नसताना सुद्धा 1 नंबर प्लॉट आहे. आणि विशेष लाईनचे प्रॉब्लेम त्याच्या नंतर तरी बी प्लॉट अजून चांगला आहे. याचं उत्पन्न बी चांगलं आहे, याची क्वालिटी 1 नंबर आहे, हार्वेस्टिंगचा टाइम आहे. त्या पद्धतीनुसार समजा आतापर्यंत डावणीचा कोणत्याच प्रकारचा रोग त्याच्यावर आला नाहीये. बरं, मला सांगा सगळ्यात महत्वाचं, साईज कशी झाली आणि कापल्यानंतर कलर बघितल्यावर कसं वाटतंय? कलर एकदम चांगला आहे. साईज कमीत कमी 2.25 किलो 1.5 किलोच्या जवळपासची साईज आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्यात 2 नंबरचा माल नाहीच आहे. 1 नंबरचाच माल 1 आहे. नंबरचा पूर्ण डायरेक्ट सारख्या फळ आहे. साईज सारखी आहे, 2 नंबर माल नाहीच आहे त्याचा. खरं तर अजून एक ह्यातली महत्वाची गोष्ट आहे की आतापर्यंत अनेक व्हरायट्या बघितल्या असतील, लागवड केली असेल. बरोबर. मग अशा आम्हाला सांगता की बऱ्याच दिवसापासून खरबूज लावताय, हा. इतर त्याच्या तुलनेमध्ये याच्याकडचं काय काय वैशिष्ट्य सांगता येतील जे आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल? याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वात मोठा रोग म्हणजे या खरबुजाचा जो आहे सर, तो म्हणजे डायरेक्ट डावणीचा जास्त आहे. कारण 40 दिवसामध्ये जर वेल पूर्ण जमा झाला तर त्याचं माल तयार होतच नाही. तो कच्च्या मालामध्ये त्याचं हे सगळं रोग येऊन जातो, त्याच्यानंतर माल बनतच नाही. आता हा जर 70 दिवसाचा प्लॉट झाल्याच्या नंतर जर वेल हिरवी आहे त्याच्यानंतर प्लॉट 1 नंबर आहेच. खरं तर मार्केट काय म्हणते, व्यापारी काय म्हणते, बाजार काय म्हणते? व्यापारी एक्सपोर्ट कंपनीचा माल आहे हा. याचं मार्केट आज बी 22च्या भावाच्या हिशोबानं 22 ते 25 रुपयापर्यंत याची मागणी आहे. किती निघेल माल? माल कमीत कमी अर्धा एकरामध्ये 8 टन माल निघेल. किती रोप बसले अर्धा एकरात, किती बाय कितीवर लागवड केली? हे 10 बाय 1.5 वर आहे. बर. मी याचे 3-3.5 पाकिट लावले. 3-3.5 पाकिट. हो. 3-3.5 किती खर्च केला आतापर्यंत ह्याला खरबुजाला? मी डायरेक्ट आज 2 एकराचा प्लॉट आहे सर. 1.5 एकर त्याच्यात टरबूज कलिंगड आहे आणि अर्धा एकरामध्ये हे आहे. आतापर्यंत मला 70,000 रुपये खर्च येईल पूर्ण दोघी चाल आहे. 2 हा. बरं, हे एकट्या वाटेला किती आलं? 30-35 हजार आलं? तितकं पण नाही येणार सर ते. बरं. आणि मग किती पैसे होतील याचे पैसे कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये बनतील. 1.5 लाख रुपये बनतील. हो. अर्धा एकर. भारी, चांगलं जमलंय. सगळ्यात चांगलं. राकेश पाटील साहेब, शेतकरी समाधान आहे, शेतकरी सांगतोय, त्याच्या आता पलीकडे देखील कॅमेऱ्याच्या पलीकडे शेतकरी बरेच आपल्याला ऐकतायत, त्यांच्यासोबत आपण मगाशी गप्पा मारलाय. काय आहे बिंदू ही व्हरायटी, काय आहे, कुठल्या सेगमेंट आहे, कुठल्या हंगामात लावली पाहिजे आणि त्याचा काय फायदा आहे शेतकऱ्यांना? नमस्कार शेतकरी मित्रांनो.
आता 60 दिवसाचा जो प्रवास होता तो आता आपल्या मदन भाऊंनी सांगितलाच आपल्याला एवढ्यात की कसं काय आलं व्हरायटीचं. आणि या व्हरायटीची खासियत म्हणजे एक आहे की रोगाला बळी कमी पडते आणि याचा विंडो पिरियड जो आहे तो जानेवारी चा फर्स्ट वीक मध्ये लागवड केल्यानंतर तुम्हाला चांगलं रेट पण मिळतं मार्केटला आणि एक्सपोर्टला मागणी चांगली असते. आज बऱ्यापैकी आपण बघितलं एवढ्या टेम्परेचरला सुद्धा एक्सपोर्टला मागणी आहे 20 ते 25 रुपयापर्यंत या वाहनाला मागणी आहे. कारण या वाहनाची खासियत म्हणजे काय की हा जो घर आहे हा घर सुटलेला नाही. आता बघा की ह्या भागात खूप पाऊस पण झालेला आहे की 8-10 दिवसापासून लाईट नाही. विजेचं फार मोठं संकट या शेतकऱ्यांवर होतं. पाऊस नसल्यामुळे असं वाटत होतं की वेल बसतील, पण आज आपण बघू शकतो की वेलाला कुठलाही डाग लागलेला नाहीये. आज फळाची क्वालिटी बघू शकता आपण. त्याच्यामुळे वाहनाचं एकच आहे की वाहन एकदम प्रतिकारक शक्ती स्ट्रॉंग आहे वाहनामध्ये. त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की कुठल्याही जे शेतकऱ्यांना आता लागवड करायची किंवा लागवड करणार आहेत किंवा येणारा जो हंगाम आहे त्यासाठी बिंदू या वाहनाची शेतकऱ्यांनी लागवड करावी आणि चांगलं उत्पन्न चांगला पैसा त्यांनी मिळवावा. खरं तर एक्सपोर्ट क्वालिटी सांगितली, कलर हा. सांगितला, साईज चांगले होते म्हणून सांगितलं. साधारण एक बिंदू सारखं कलिंग खरबूज असेल किंवा एकूणच खरबूज पिकामध्ये पाटील साहेब खरं तर प्रश्न विचारायचा की खरबूज पीक लावत असताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय जपलं पाहिजे त्याने नेमकं त्यातलं? सगळ्यात महत्वाचं त्याचं सुरुवातीपासून पाण्याचं नियोजन. हम्म. सगळ्यात येणारा रोग आहे त्याच्यात वेळोवेळी ज्या पिकाला जे स्प्रे पाहिजे कारण वॉटर सोल्युबल असेल ते देणं गरजेचं आहे. सेटिंग काळात तुमचा असं फळमाशीचा जर डंक असेल त्याला नियोजन करून फळमाशीपासून आपल्या फळांचा बचाव केला पाहिजे शेतकऱ्यांनी. आणि एवढं जर केलं तर तुम्हाला हमखास सांगतो की उत्पन्न तुमचं 100% उत्पन्न चांगलं येणार आहे शेतकऱ्यांनी. ठीक आहे. खरं तर अधिक संपर्काला तुमचा नंबर देखील मी या व्हिडिओमध्ये देतोय, ज्यात तुम्ही शेतकरी त्यांच्याशी संपर्क साधून त्या पिकासंदर्भातली माहिती घेऊ शकता, अनुभव विचारू शकता, प्लॉट बघू शकता, फोटो व्हिडिओ मागवू शकता. खरं तर आर्डोर सीड्स ही कंपनीनं कायमच शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या समोरील अडचणी, वातावरणातील बदल आणि मार्केटची बदलती मागणी या 3 ऋतूचा विचार करून खरं तर सातत्यानं नवनवीन व्हरायटी आणलेत. मग त्यामध्ये विजय असेल, विराट असेल, विशाल असेल, बिंदू सारखं हे खरबूज असेल, ड्रीम येलो, प्राईम ऑरेंज, यश येलो, अमर आहे, अमर ओम सारखं आहे. असेल, त्या गोष्टी असतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिरचीमध्ये देखील आपण त्या ठिकाणी जिफोरमध्ये मिरा मिरा आणले, ब्लॅक 99 सारखी मिरची आणली, हो. पपईमध्ये आपण प्रगती 15 घेऊन येतोय. अशा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी आर्डोर सीड्स सातत्यानं काम करत चाललंय. खरं तर ही भारतातली कंपनी आहे, शेतकऱ्याची कंपनी आहे. त्यामुळे साहजिकच शेतीमध्ये ज्या ज्या अडचणी येतील त्या प्रत्येक अडचणीवरचा मार्ग काढत त्याच्यावरची सोल्युशन देत अतिशय शास्त्रीय पद्धतीनं R&D मध्ये चांगल्या संशोधक टीमच्या हाताखाली खरं तर यातल्या वाहनाची निर्मिती होते आणि त्यातून खरं तर शेतकऱ्याचं हित जोपासलं जाते. कुठल्या भागामध्ये काय चालतं, कुठल्या हंगामामध्ये काय चालतं, शेतकऱ्यासमोरच्या अडचणी काय आहे, त्या बाजार बदलते मागणीनुसार काय पाठीमागणं मागतोय, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण नवनवीन व्हरायटी देतोय. त्यातली ही बिंदू व्हरायटी निश्चितपणानं शेतकऱ्याला फायदा मिळवून देणारी व्हरायटी आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये खरबुजाची लागवड करायची आहे ते बिंदू आणि याच कंपनीचं दुसरं मला वाटतं त्याला कुठला सेगमेंट म्हणतात, त्याला गोल्डन नेट अमर म्हणून आहे. अमर. अमर, अशा हो. 2 पद्धतीनं तुम्ही खरबुजाच्या व्हरायटीची निवड करू शकता. आपण सगळ्यांनीच कलिंगडामध्ये विजय आणि विराटला पसंती दिली आहे, तशी खरबुजामध्ये अमर आणि या बिंदूला पसंती देऊन तुम्ही निश्चितपणानं आपलं उत्पादन वाढवू शकता. धन्यवाद.